जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे. मी सावकार पाटील स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मंगळवारी रात्री जी घटना घडली ती फार भयानक आहे. आपल्या शंभूराजे किंवा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये ज्या अशा घटना घडतात आणि आपले राजे जर असते तर त्यांनी या नराधमाचा खून करून याचे हातपाय कलम केले असते. पण मित्रांनो, ही जी अशी घटना घडते ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फार खेदनाजनक आहे आणि फार भयंकर आहे. महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला, मंगळवार रात्री पहाटे 5 वाजता फलटणची एक तरुणी होती. ती एका बसमध्ये बसली होती आणि बसमध्ये बसली असताना तिथं हा नराधम दत्ता गाडे आला. दत्ता गाडे आला असताना त्याने काय बोलला तिच्यासोबत, का मॅडम तुम्हाला ताई बोला तिला, ताई तुम्हाला कुठं जायचं आहे. तर ती म्हणली मला फलटणला जायचं आहे. आणि हा नराधम तिला काय बोलला की तुम्हाला फलटणला जायचं तर ही गाडी काय फलटणला जात नाही, तुम्ही दुसऱ्या गाडीत चला. हा तिला दुसऱ्या गाडीत घेऊन गेला आणि दुसऱ्या गाडीत गेल्यानंतर ती म्हणली इथं काय लाईट नाही, लाईट वगैरे काय नाही, तुम्हाला लाईट नाही, लाईट बंद केलेली असेल. आणि लाईट बंद केलेली असताना तो बोलला की ही गाडी जाते. आणि आतमध्ये गेल्यानंतर तिच्यावरती त्याने अतिप्रसंग केला. म्हणजे इतकं भयान कृत्य केलं का ते सांगू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला म्हणजे एक गोष्ट सांगणार आहे की दत्ता गाडे हा कोण आहे त्याचा पहिला इतिहास जाणून घेऊ आपण. दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुन्हाड गावचा रहिवासी आहे. आणि गुन्हाड गावचा रहिवासी असल्यामुळे त्याचे काय काय कारनामे ते पहिल्यांदा समजून घ्या. दत्ता गाडे हा अजित पवार गटाचा जो कटके आमदार तिथला, आता माऊली कटके म्हणून आता सध्या आमदार झाला आहे, त्याचा एक कार्यकर्ता आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातला असून तो त्याचे व्हॉट्सअपला वगैरे डीपला वगैरे त्याचे फोटो आहेत. असू द्या, कोणताही राजकीय कार्यकर्त्याच्या याच्यातले फोटो कार्यकर्ता ठेवत असतो. परंतु त्याचे कार्यकर्ते तिथले गावकरी सांगतात की हा ग्रामपंचायतीला म्हणजे जी आपली तंटामुक्ती संघटना त्याच्यामध्ये उभा राहिला होता, तो त्याच्यामध्ये त्याचा पराभव झाला. म्हणजे हा दत्ता गाडे तंटामुक्तीमध्ये भांडणं मिटवायचं काम करायचा की भांडणं लावायचं काम करायचं हेच आपलं समजून राहिलं. आणि दुसरी गोष्ट अशी सांगता येईल की आत्ताच म्हणजे माझा तिथं एक फोन झाला आहे तिथल्या गावकऱ्यांसोबत. ते काय बोलले माहिती का 2019 साली याने एक गाडी घेतली होती. आणि गाडी घेतल्यानंतर तो करायचा मुंबई आणि नगर ही वाहतूक करायचा नाही का, प्रवाशांची. आणि प्रवाशांची वाहतूक करीत असताना तो काय करायचा, सावज हेरायचा. म्हणजे पहिल्यापासून हा लिंगपिसार आदमी आहे. लिंगपिसार म्हणजे स्त्रियांकडे वाकडं नजरेने बघणे, त्यांना त्रास देणे, त्यांच्याकडे असणारं जे काही धन असेल ते लुबाडणे. हा काय करायचा माहिती आहे का, एखादी स्त्री जर एकटी असेल तिला रानात घेऊन जायचा मोकळ्या जागेत नाही का, तिथं कोण नाही तिथं, आणि तिच्याकडे असलं जे सोने असेल किंवा काय इतर वस्तू त्या लुबाडायचा. तो बोलायचा का तुम्हाला म्हणजे म्हणायचा घरी जाताना डबे जे आपण जेवणाचा डबा म्हणून घेऊन जायचा, म्हणजे आणायला जायचे म्हणून, आणि तिथून ते लुबाडायचा. हे लुबाडत असताना त्याने काय केलं, त्याच्यावरती 2021 पासून जवळजवळ 9 गुन्हे दाखल आहे. पुणे आणि शिरूरमध्ये त्याच्यावरती 9 गुन्हे दाखल आहे. आणि अशा प्रकारे दत्ता गाडे हा म्हणजे एकदम नीच आणि एकदम लिंगपिसार वृत्तीचा आदमी होता. त्याच्यानंतर काय आलं माहिती आहे मित्रांनो, त्याने काय केलं माहिती का, त्याला एक भाऊ, दोन म्हणजे एक मुलगा आहे आणि आईबाप अशी पत्नी त्याला असं म्हणून त्यांचं कुटुंब आहे. आणि त्याला 3 एकर जमीन आहे. घरचा त्यांचा व्यवसाय आहे कांदे लावणे, कांदे पिकवणे. म्हणजे एकदम साधारण आणि एकदम मनमिळावू कुटुंब आहे. पण असा आदमी तिथं म्हणजे लिंगपिसार माणूस जन्माला आला हे एक दुर्दैव आहे. असो, त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितलं आहे. पुढं सांगतो तुम्हाला आता. त्याने काय केलं माहिती का, त्यानंतर त्या जी मुलगी होती 26 वर्षे तिच्यावर बलात्कार केल्यानंतर हा माणूस तिथून पसार झाला. आणि त्याची एक स्टाईल राहायची एकदम हायफाय कपडे घालणे किंवा पायात बूट घालणे आणि चष्मा वगैरे लावून तो काय करायचा, तोंडाला मास्क वगैरे लावायचा. आणि मास्क वगैरे लावल्यानंतर कोणीही त्याला ओळखत नव्हतं, असा हा दत्ता गाडे होता. त्याच्यानंतर त्या तरुणीने काय केलं माहिती का, म्हणजे तिच्यावरती अत्याचार झाल्यानंतर ती बोलली का मी आता तक्रार द्यायला जाते नाही का. पण ती घाबरायची तक्रार द्यायला. त्यानंतर तिला एक माणूस भेटला, ते म्हणला ताई तुम्ही घाबरू नका, जे झालं ते सोडून द्या. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा 12 तास कालावधी गेल्यानंतर संध्याकाळी तिने 5 वाजता तक्रार दिली. आणि 5 वाजता तक्रार दिल्यानंतर मग पोलिसांची टीम जागी झाली. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, पुणे पोलिसांनी जी तत्परता दाखवली ती बीड पोलिसांनी का नाही दाखवली. बीडमध्ये आज जवळजवळ 75 दिवस झाले कृष्णा आंधळे हा मोकाटे संतोष देशमुखचं प्रकरण एवढं भयानक असताना सुद्धा बीडचा कृष्णा आंधळे हा मोकाटे कुठं फिरतोय, काय करतोय, त्याच्यावरती पण पहिले पण गुन्हे दाखले. आणि त्याला सुद्धा बीडच्या पोलिसांना पकडण्यात अपयश आले. आणि त्याला अजित पवार असन किंवा धनंजय मुंडे असन त्याला पाठीशी घालतात. ही किती मोठी चूक आहे मित्रांनो. मग पुणे पोलिसांनी जी तत्परता दाखवली, 70 तासामध्ये आरोपीला कैद केलं. हे कैद जर बीड पोलिसांनी केलं असतं तर आज ही महाराष्ट्रावरती ही वेळ आली नसती ना.
म्हणजे बीड पोलिसांनी काहीतरी शिकायला पाहिजे यांच्याकडून, पुणे पोलिसांकडून. 70 तासात आरोपीला अटक केली आणि 75 दिवस झालेत तरी पण कृष्ण आंधळे मोकाटे आरोपी. म्हणजे फिरतोय, कुठं गेलाय, काय केलंय, काय काय नेते म्हणतात त्याचा एन्काउंटर केलाय, कोण सुरेश धस म्हणतोय, कोण क्षीरसागर म्हणतात त्यांचा एन्काउंटर केलाय, काय केलंय काही पण माहीत नाही आपल्या मित्रांनो. पण तुम्हाला सांगतो की 70 तासामध्ये यांनी ह्या दत्ता गाडेला अटक केली आणि आज दत्ता गाडेला उद्या कोर्टात हजर करणार आहे. दुसरीकडे तुम्हाला सांगायचं म्हणल्यानंतर दत्ता गाडे हा गावाकडे गेला. त्या दिवशी घटना घडल्यानंतर तो 5:30 नंतर एका गावाकडे गेला. त्याने कीर्तनात हजेरी पण लावली आणि संध्याकाळी 8:30 वाजता ज्या वेळेस का टी व्हीवरती किंवा प्रसारमाध्यमांच्यावर बातम्या आल्या दत्ता गाडेने म्हणजे एन्काउंटर आपलं बलात्कार केला किंवा काय झालं, ह्या ज्यावेळेस बातम्या आल्या त्यावेळेस लोकांना कळलं की दत्ता गाडे हा गावाकडे आहे. त्याच्यानंतर त्यांनी टी व्हीवरती बातम्या बघून रात्रीचं पलायन केलं. एक हातात बाटली घेतली आणि एक अंतरण्यासाठी त्यांनी काहीतरी शाल वगैरे घेतली आणि तो ऊसाच्या शेतात निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती का, पहिल्या दिवशी पोलिसांनी काय केलं, ते शिरूरपासून न्हावरा एक गाव आहे 12 किलोमीटर अंतरावरती, त्या न्हावरा गावात जाऊन त्यांनी तिथले CCTV वगैरे चेक केल्यानंतर त्यांना तिथून जाताना दत्ता गाडे दिसला. पण पोलिसांनी दुसऱ्या दिवशी टीम ॲक्टिव्ह केली. ॲक्टिव्ह केल्यानंतर जे स्क्वॉड असतील नाही का, डॉग स्क्वॉड असतील किंवा आपले जे कॅमेरे असतील किंवा ड्रोन असतील त्यांच्या मदतीने त्यांनी तपास चालू केला. पहिल्यांदा 13 पोलिसांनी तुकडे होते, नंतर त्यांनी परत 15ची केली, असे म्हणून 100-150 पोलीस त्यावेळेस हजर होते. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे कमीत कमी 70 तास गेले. त्याच्यामध्ये पोलिसांनी काय केलं माहिती का, पूर्ण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऊसाच्या शेतात दत्ता गाडे लपल्याची माहिती आहे असं त्यांना कळलं होतं. आणि पोलिसांनी काय केलं माहिती का, ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण चौकशी केली. पोलिसांना एवढं माहीत होतं का हा जे शिरूर आहे किंवा आंबेगाव तालुका आहे, जुन्नर तालुका आहे, यामध्ये ऊसाची शेती जास्त प्रमाणात आहे. कारण इथं सगळे साखर सम्राट आहे, जेवढे आमदार आहे सगळ्यांचे 2-2 कारखाने आहेत. त्याच्यामुळे यांना काही जनतेचं घेणदेण नाही. यांनी काय केलं माहिती का, त्यांना वाटलं का इथं बिबट्याचा वावर जास्त आहे आणि बिबट्या जेणेकरून दत्ता गाडेला म्हणजे भक्ष्य करतं काय, त्यांना एक शंका होती. म्हणून त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण तपास केला. पूर्ण तपास केल्यानंतर सुद्धा दत्ता गाडे 70 तासापर्यंत कोणालाही सापडला नाही. त्यांनी फक्त एक पाण्याची बाटली घेऊन गेला होता. त्याला प्रचंड अशी भूक लागली होती. दुसऱ्या दिवशी दत्ता गाडेने काय केलं माहिती का, रात्रीचं तो शेताच्या बाहेर आला आणि एका घरामध्ये 8:30 वाजता तो गेला, तिथं पाणी पिला. आणि त्यांनी काय केलं माहिती का, त्याला वाटलं का असं, त्याला प्रचंड भूक लागली होती 70 तासामध्ये. कारण कोणताही माणूस 48 घंटेच्या पुढे भूक आवरू शकत नाही. आणि त्याला एवढी भूक लागली होती का तो सांगू शकत नाही. आणि आतमध्ये आल्यानंतर त्यांनी त्या नातेवाईकांकडे भाकरीची मागणी केली किंवा मला प्रचंड ताण लागले आहे. तिथं तो गेल्यानंतर त्यांनी पाणी पिलं आणि त्यांनी त्याच्या जीवनाविषयी एक तळमळ हे केली का, माझ्याकडून चूक झाली. अरे बाबा, तुझ्याकडून चूक झाली बरोबर आहे, पण तू असं लिंगपिसाट काम नव्हतं करायला पाहिजे ना. तुला एक बायको आहे, एक मुलगा आहे आणि तू जर असं काम करतो हे चुकीचं आहे ना. समाजाने तुझ्याकडून काय आदर्श घ्यायला पाहिजे. नंतर त्यांनी तिथून पळ काढल्यानंतर तिथल्या माणसांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं की दत्ता गाडे माझ्या घरी आला होता आणि पाणी पिला. आणि त्यांनी सांगितलं की हा इथं आल्यानंतर काही यांनी हा पळून गेलेला आहे इथून. आणि त्यांनी पोलिसांना कन्फर्म केल्यानंतर तो एका विहिरीच्या कडेला म्हणजे असा बसला होता. आणि तिथलं एक नागरिक आहे संतोष गावाने म्हणून, त्यांनी त्याला जाताना बघितलं. त्याची गाडी तिथून चालली होती आणि त्या लाईटच्या प्रकाशात त्याला दिसल्यानंतर त्यांनी त्याला पकडल्यानंतर दत्ता गाडे म्हणजे त्यांनी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या गळ्याला उरण होते. आजच म्हणजे पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की दत्ता गाडेने काय केलं, त्याच्या गळ्याला उरण होते, त्या उरणा आणि त्याच्याकडे एक रोगार म्हणून औषध बाटली असती नाही का, ते कीटकनाशक आहे, त्या कीटकनाशकच्या माध्यमातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला जेणेकरून त्याला हे जीवन संपून टाकायचं होतं. पण त्याचा हा प्रयत्न फसला. ह्या जगामध्ये तुम्ही जे कर्म केले तुम्हाला ते फेडावंच लागणार आहे. तू एका मुलीवरती, नाराधम मुलीवरती बलात्कार करतोय, तुला ते फेडावंच लागणार आहे, तुला सुट्टी नाही. तू कोणताही आत्महत्येचा प्रयत्न केला तरी तुला शेवटी शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि आज त्याला रात्रीचं पोलिसांनी 12:30 वाजता त्याला पकडलं. म्हणजे त्या संतोष गावांनी फोन केला, त्यावेळेस सगळे नागरिक किंवा त्या गुन्हा गावाचे सरपंच असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील किंवा पोलीस पाटील असतील, त्यांना पकडलं. त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं आमचं गाव एकदम धार्मिक आहे. त्या गावामध्ये, गुन्हाड गावामध्ये एकदम दत्तात्रय प्रभूंचं मंदिर आहे आणि दत्तात्रय प्रभूंचं मंदिर असल्यामुळे ते गाव एकदम धार्मिक आहे. तिथं रोज वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. पौर्णिमेला, अमावस्येला दत्तात्रय प्रभूंची आरती किंवा जेवणाचा महाप्रसाद केला जातो. एवढं हे धार्मिक गाव. आणि ह्या आमच्या गावामध्ये असा नराधम दत्तात्रय गाडेसारखा जन्माला आला, याच्याबद्दल त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी म्हणले आमच्या गावाला बदनाम करू नका किंवा त्या सर्व म्हणजे जे असतील ते
गावचे नागरिक आहेत त्यांनी पूर्ण सपोर्ट केला। मित्रांनो, हीच गोष्ट तुम्हाला मी परळी सांगतो, तिथल्या नागरिकांनी वाल्मिक कराडला म्हणजे पकडल्यावरती कोणत्याही प्रकार सपोर्ट केला नाही, परंतु दत्ता गाडेला पकडण्यासाठी त्या गुन्हाड गावच्या लोकांनी म्हणजे त्यांना वाटलं ही नीच प्रवृत्ती गेली पाहिजे ह्या गुन्हाड गावातून, म्हणून त्यांनी पूर्ण आज म्हणजे पकडल्यानंतर पूर्ण त्याला सपोर्ट केला आणि नंतर दत्तात्रय गाडला रात्री 12:30 वाजता पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे या ठिकाणी आणण्यात आल्यानंतर त्याची आता वैद्यकीय चाचणी वगैरे ती प्रोसेस पूर्ण झाली आहे आणि आज कोर्टाने त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बघा मग आता अशा या नीच प्रवृत्तींना ठोकलं पाहिजे, ह्या नीच प्रवृत्ती महाराष्ट्रात जन्माला आले पाहिजे। जसं अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला ठाण्यामध्ये, तसंच या नीच प्रवृत्तीचा एन्काउंटर केलाच पाहिजे, जेणेकरून अशा नीच आवृत्ती किंवा नीच प्रवृत्ती असतील त्या जन्माला नाही आल्या पाहिजे। ह्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील, विशेष करून 100 फुटाच्या अंतरावरती फक्त स्वारगेटचं जे पोलीस ठाणे आहे त्या पोलीस ठाण्याच्या अंडरमध्ये हा प्रकार घडतोय, ही एक खेदजनक घटना आहे। मी पुणे पोलिसांना एवढंच सांगेल किंवा पुण्याचे पालक म्हणजे अजितदादा पवार आहेत यांनी पण यामध्ये खास असं लक्ष घालून ह्या नीच प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे आणि अशा घटना जर महाराष्ट्रात परत होत असतील तर त्यांना एन्काउंटर केल्याशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।